दिल्लीतील जंतर मंतरच्या आंदोलनावर टीका करताना एक कोकणातील चितपावन टोमॅटो काय म्हणतो, प्रशांत दामलेच, की म्हणे त्या जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील त्या सगळ्या लोकांना नीटचा फुल फॉर्म माहिती आहे का? अरे ते आंदोलन कुणासाठी होतं? विद्यार्थ्यांसाठी होतं. मग विद्यार्थी काय स्वतः येणार आहेत का? त्यांचे आई वडील येतील, भाऊ बहीण येतील, किंवा या देशाचं भविष्य जर तरुणाई असेल तर हे चितपावन टोमॅटोला माहित असणार आहे का की खरी परिस्थिती काय आहे आणि सरकारचे किती तळी उचलायची, किती सरकारबद्दल प्रेम दाखवायचं, हे खरं तर या सगळ्या गोष्टीतून लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जी नीट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट देशामध्ये मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाराची एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी त्यांची ती एंट्रन्स टेस्ट असते. त्याला प्रश्न कोण विचारतंय? हा त्याच मुलांच्या किंवा त्यांच्या आई वडिलांच्या पैशावर जगणारा एक अभिनेता. म्हणजे मला खरं तर आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की स्वतःचे मुलं मुली इथल्या सामाजिक परिस्थितीमध्ये, राजकीय परिस्थितीमध्ये, शैक्षणिक परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर काढायची नाही, आपली मुलं परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवायची आणि दुसऱ्याच्या मुलांच्या बापाच्या आईच्या जीवावर बक्कळ पैसा कमवायचा, असा हा चितपावन टोमॅटो हा दुसऱ्याला शानपणे शिकवणार. याच सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची की या चितपावन असो किंवा कुणीही कोकणस्थ असो, यांची हिंमत सरकारधार्जिनी असेल याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण या टोमॅटोला टीका करायला फक्त विद्यार्थ्यांचंच आंदोलन त्या ठिकाणी महत्वाचं वाटलं का? इतर सरकारची भूमिका, सरकारची धोरणं, खरं तर सरकार मायबाप असतं आणि या लहान मुलांचं भविष्य जर उद्ध्वस्त होणार असेल तर या दामलेला पुण्यामधील ज्या 2 महिला प्रोफेसर पकडल्या गेल्या त्यांच्याबद्दल शब्द काढता आले नाही, त्यांच्या शब्दातला ब्र का काढता आला नाही, तर तो ब्र कुणासाठी हे ओळखा. आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रातले 4-5 आरोपी या नीट परीक्षा नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट मध्ये देशात आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेच्या संदर्भात सरकारचा, प्रत्येक राज्यातल्या विद्यार्थ्यांचा, पालकांचा रोष सुरू आहे. आरोपी मात्र महाराष्ट्रातले पकडले, हे यांना माहित नाही का? यांना सगळं माहिती आहे. फक्त काही तथाकथित लोकांची तळी उचलण्यासाठी यांच्या अशा भूमिका असतात. हा शुद्ध हलकटपणा आहे दामलेंचा. मला या माध्यमातून चर्चा करायची. सर्वांना सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. या राज्याच्या काही तथाकथित लोकांच्या मनात काय आहे मला माहित नाही, परंतु कितीही वाईट झालं तरी ते सुद्धा करत नाहीत. आणि जे या विरोधात लढतात, बोलतात, भांडतात, संवैधानिक मार्गाने आंदोलन करतात, त्यांच्यावर मात्र अमानुषपणे लाठीचार्ज होतो. त्यावेळेस हे ब्र सुद्धा काढत नाहीत, कारण या ब्रच्या पोटात यांचीच लोक दडलेली असतात. यांच्याच लोकांचा विचार, पक्ष आणि सगळं वाचवायचं असतं, म्हणून ही लोक मूग गिळून गप्प बसलेली असतात. पण आवाज उठवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याबद्दल हे वाईट बोलतात, हे त्यांची शैक्षणिक पात्रता काढतात. या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. विनंती एवढीच आहे, संतोष शिंदे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल कमेंट करा, या विषयावर तुमचं मत मांडा की तुम्हाला खरंच विद्यार्थ्याचं आंदोलन हे बदनाम करावंसं वाटतं का? त्यांच्यावर टीका करणं हा तुमचा राजकीय धर्म आहे का? सगळ्यात महत्वाचं की विद्यार्थ्यांचं आंदोलन हे त्यांच्या करिअरशी खरं तर म्हणजे सरकारनं जो काही गलथान कारभार मांडला त्या व्यवस्थेच्या विरोधात होतं, ना की सरकार बदलून टाकायचंय. इतकं तरी जर कळत नसेल तर काय बोलायचं हे सगळं मत तुमच्या परीनं तुम्ही मांडा. एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. नीट परीक्षेमध्ये अर्थात पेपर लीक प्रकरण पुण्यातून महाराष्ट्रासमोर आलं. 2 प्रोफेसर, एक
माजी मुख्याध्यापक, एक खाजगी क्लासेसचा महाराष्ट्रातला मोठा चालक आणि एक पार्लर चालवणारी महिला, या सगळ्यांचं गिराईक आणून देण्यापासून, पेपर लीक करण्यापासून, कशा पद्धतीनं हॉटेलच्या रूम बुक करून ह्यांचा कारभार चालू होता, हे सगळं सीबीआयनं महाराष्ट्रासमोर आणलेलं आहे. किंवा हे सगळे आता येरवडा कारागृहात आहेत. आणि या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात जी मेडिकलमध्ये जाऊ इच्छिणारी मुलं असतात, जे श्रीमंताची मुलं आहेत, 30-30 लाख रुपये या नीटच्या प्रश्नपत्रिकेचा रेट होता, जो पेपर लीक झाला. श्रीमंताची मुलं, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला, भले तो नालायक असला तरी, पण जी गोरगरिबाची मुलं आहेत, पर्सेंटेज टॉप लेवलचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांना मार्क्स मिळाली, काबिले तारीफ आहे, तरी सुद्धा त्यांना तिथं संधी मिळालेली नाही. का? तर ते ती नीट परीक्षा क्रॅक करू शकलेले नाहीत, कारण इकडं घोटाळा केला गेला. आणि या सगळ्याच्या विरोधात जो असंतोष निर्माण झाला, साहजिक आहे. दरम्यानच्याच काळामध्ये याच तरुणांना आपल्या देशातल्या सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कॉक्रोच म्हणाले, झुरळ म्हणाले, शून्य किंमत दिली, आणि मग सगळी तरुणाई पेटून उठली. कुणी आवाहन केलं, काय आवाहन केलं पेक्षा सगळी दिल्लीला गेली आणि सगळी कॉक्रोच एकत्र आली आणि त्यांनी सरकारला जाब विचारला, तुम्ही शिक्षण व्यवस्था सुधारा. नीट परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झालाय, जो गोंधळ झालाय, जो गलथान कारभार झालाय, त्या शिक्षण मंत्र्याला दोष द्या. एनटीए परीक्षा जे कंडक्ट करतात, नॅशनल ट्रेनिंग एजन्सी, यांचे जे प्रमुख आहेत, त्यांना सुद्धा त्या पदावरून बडतर्फ करा, नुसतं निलंबन नाही. आणि सगळ्यांना जे दोष आहेत त्या कठोर शासन झालं पाहिजे. 30 दिवस आमरण उपोषण आंदोलनं सगळी झाली, सरकारनं दखल घेतली नाही. शेवटी आंदोलन अजून जास्त तीव्र झालं. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, प्रधानमंत्र्यांनी सगळी सिस्टीम हलवून टाकली. प्रधानमंत्र्यांनी देशासमोर 12 वर्षात कधीच ते इंस्टाग्रामवर लाईव्ह आले नाही, त्यांना देशासोबत बोलावं लागलं. इतकी सगळी परिस्थिती असताना हा प्रशांत दामले उठतो, जो महाराष्ट्रात आहे, नाटकं करतो, नाटकाच्या माध्यमातून लोकांना वेड्यात काढतो, लोकांच्या खिशातून पैसे काढतो, त्याच आईबापाच्या खिशातून पैसे काढून हा मोठा झाला. तो म्हणतो की आंदोलनकर्त्यांना नीटचा अर्थ सुद्धा माहित नाही, नीटचा अर्थ नीट माहित नाही असं म्हणणारा दामले हा एका विशिष्ट विचारधारेचा कर्मठ माणूस आहे, ज्यानं त्याची वैचारिक जी काही पात्रता आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला. शेवटी वळणाचं पाणी वळणावर जाणार हे सर्व श्रुत आहे, पण ज्यांच्या जीवावर हा मोठा झालाय हे तेच आई वडील आहेत. आपल्या मुलाला चांगलं शिकून उच्च शिक्षणाला पाठवलं आणि निवांत वेळ पैसे खर्चून दामलेच्या नाटकाला गेले. त्या दामलेनी त्या आई वडिलांची शैक्षणिक पात्रता, अवकात सगळे काढली, त्या मुलांची पण काढली. म्हणजे दामले ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या म्हणजे असा वाईट बोलेल हे कल्पना सुद्धा नव्हती. कदाचित त्यांनी त्याची लायकी दाखवली, पण शेवटी कोकण असतं चितपावन. लाल टोमॅटो शेवटी आपल्याच ब्रॅकेटमध्ये जाणार, हे वेगळं सांगायची गरज नाही. मी हे का शब्द वापरले, कारण मला दामलेनी घेतलेली भूमिका अजिबात पटलेली नाही. असं दामलेनी तरी बोलणं अपेक्षित नव्हतं. त्याचं कारण सुद्धा आहे. दामलेची मुलं असो किंवा त्यांच्या नातेवाईकांची असो किंवा अजून त्यांच्या कुठल्याही सगळ्या कुळातली असो, हे आंदोलन राज्यातलंच नाही देशातल्या विद्यार्थ्यांसाठी होतं. त्यांच्या प्रती त्यांनी असा संशय व्यक्त करणं म्हणजे सरकार विरोधात आलेलं संकट, जसं काय दामलेच आता अँटीव्हायरस मारून सगळे म्हणजे हे आंदोलकांना पळून लावणार की काय, असे जो केविलवाना प्रयत्न केला, ही त्या दामलेंची अवकात होती असं मला साध्या भाषेत म्हणायला लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला ना दामलेशी देणं घेणं आहे ना म्हणजे सरकारच्या भूमिकेशी किंवा अजून कुणाशी. ज्याच्या घरात शिक्षणासाठी मुलं प्रचंड कष्ट करतात, मेहनत करतात, आई वडील सुद्धा पोटाला चिमटा घेऊन त्यांच्यासाठी बेस्ट मधलं बेस्ट
देण्याचा प्रयत्न करतात, त्या मुलांना जर अचानक अपयश आलं तर त्यांचं किती म्हणजे स्वप्नभंग होतो. ज्या ज्या मुलांना नीट एक्झाम पेपर तर लीक झाला, रिपीट टेस्ट घेतली आणि त्यांच्या त्या मार्क्स मध्ये सुद्धा घोटाळा झाला. नीट परीक्षेचे जे आन्सर शीट आहेत किंवा नंतर जे त्यांना मार्कशीट देण्यात आले तिथं सुद्धा घोटाळा झाला. म्हणजे एका परीक्षेचा डबल घोटाळा झालेला असताना सुद्धा आज ज्यांना कमी मार्क्स मिळाले किंवा ज्यांच्या मार्कामध्ये गोंधळ झाला ते डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. हे त्या दामलेला जाऊन सांगा. बघा त्याचं नाटक कुठं आहे आणि जिथं कुठं दामलेचं नाटक असेल तिथं नाटक व्हायच्या अगोदर किंवा झाल्यानंतर त्याला फक्त एक प्रश्न विचारा, माझं पोरग माझी पोरगी डिप्रेशन मध्ये गेली त्यावेळेस तुझं तोंड उघडलं नाही, आता त्या मुलांना बोल, भेट आणि त्यांच्या मानसिकतेवर तुझी काही थट्टा करण्याची इच्छा असेल ते कर बाबा. हा प्रश्न जबाबदार नागरिकांनी दामलेला विचारला पाहिजे. तुमचं काय मत आहे? कारण मला तर हे असंच वाटतं, जशास तसं अशा लोकांना उत्तर दिलं पाहिजे, तेही कायदेशीर संविधानिक पद्धतीने. लक्षात ठेवा. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका हो. तुम्हाला त्याचे परिणाम कधी ना कधी भविष्यात कळतील, ज्यावेळेस स्वतःच्या मुलावर अशी वाईट वेळ येईल त्यावेळेस. खरंय की नाही? कारण एखाद्या सभागृहामध्ये एखादा फॅन बंद असला, माईक बंद असला, टॉयलेट अस्वच्छ असले, कसं दामल्याचा तिळपापड होतो, कसा राग येतो, तसंच या मुलांच्या भवितव्याचं सुद्धा आहे. हे त्या कोकणस्थ किंवा चित्पावन टोमॅटोने लक्षात घ्यावं. लक्षात ठेवा. जय शिवराय.